भाजी आता काढलंय तर ही आता आम्ही आमच्या बाजूच्या काकीक देतलो. तुम्ही मुळ्याची भाजी खाल्लाय? नमस्कार सगळ्यांका, कसे असाय? बरे असाय मा? तर मी तुमका त्या दिवशी पाल्याच्या भाजीचं व्हिडिओ दाखवलेले काढताना वगैरे. मग त्याच्यानंतर मी तुमका बोललेले की मुळ्याची भाजी पण आम्ही काढतलो मोठी झाली की. तर आता मुळ्याची भाजी पण आमची मोठी झालेली आहे. अर्धी आम्ही आमच्याकडे जे कोण पाहुणे येत होते म्हणजे आत्या वगैरे आणि अजून कोणतरी त्यांना आम्ही दिली. तर आता ती जराशी रवलेली आहे, तर ती आता मी काढतलोय ती. तर चला तर बघूया किती मोठी झाली आहे ती. बघा ह्याच्यातली मी जराशी आत्या काढून दिलंय. ही बघा, ही अशी पाल्याची पण आता अशी मोठी झालेली आहे. तर तिथे मशनीचा आवाज येता. आणि ही बघा, ही आता मी पाल्याची ही आता मुळे दिसतात ना, आता ही मी मुळ्याची भाजी काढतलंय. ही बघा, मध्ये मध्ये रान असा त्याच्यामुळे ती भाजी दिसत नाही. बघा, आणि तिकडे ना चवळी काहीतरी भेंडे घातले, ते पण जरा जरा येतात. मग जवळून दाखवते मी. हे बघा, तर इकडे बघा, इथे ना ही माती अशी मऊ पाय एकदम रुजतात. तर ही बघा, हे भेंडे असत. त्या भेंड्यांका ना जरा जरासं ह्यायलेला मोठे झाल्याच्या नंतर दिसतलेच आपल्याक. तर आता आपण मुळ्याची भाजी काढून घेऊया. ही आपल्या कशी मुळा धुवून घेऊ गोई. ही भाजी आम्ही आता त्या बाजूची काकी आहे ना आमच्या, त्यांना देतलो. आणि आम्ही आमच्या घराकडे पण देतलो. ह्याच्यातली हिची भाजी, ही पण मुळ्याची भाजी पण एकदम मस्त लागता. पोळी आहे त्याच्यामुळे अजून मस्त लागतली. हे ह्यांका असं मूळ इलेला असा, ते असे मोठे होतात मुळे. पोळी आहे भाजी, ह्याची पण भाजी मस्त जाते मुळ्याची. बघा, ही आताच्या घरी बस झाली. अजून मी किती ठेवलंय. ही बघा, एक अशी मुळे छोटे छोटे ते मोठे होतात. जी आता काढलंय तर ही आता आम्ही आमच्या बाजूच्या काकीक देतलो. तुम्ही मुळ्याची भाजी खाल्लाय की नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर ह्यो एक मुळो असा, अशी ही कोळी भाजी खाल्लाय की नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.